एक अधिकारी 2 अंमलदार तुम्ही सकाळी ट्विट केलेलं होतं, त्या ट्विटचा अर्थ काय घ्यायचा आणि तुम्ही मी महाराष्ट्र सरकारला 2 वेगळे विषय आहेत। एक तर तुम्ही बघताय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्राईम हा वाढलेला आहे। मी म्हणत नाहीये, सरकारी डेटा म्हणतोय की महाराष्ट्रात प्रचंड क्राईम वाढलाय। हा केंद्राचा जो रिपोर्ट असतो त्याच्यात दिसतोय सातत्याने। मग पोर्शची महाराष्ट्रात झालेली, पुण्यात झालेली घटना असेल, ड्रग्ज असतील, कोयता गँग असेल, ही पुण्याची सगळी पार्श्वभूमी आहे। आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे या सगळ्या ज्या घटना आहेत त्या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत। मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो। विषय अतिशय संवेदनशील आहे, पण ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे। काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली आणि तुम्ही बघा की या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे 200 कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरातबाजी, इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर, आणि त्यानंतर 200 कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा। तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना। त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या की या सरकारचे 1500 रुपये आम्हाला नको, आम्ही सरकारला 2000 रुपये देतो, पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा। हे कालची भूमिका अनेक महिलांची व्यथा, दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोहोचलेलं आहे। आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झालेले। मला सरकारला 2-3 प्रश्न विचारायचे। शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचा पुढे काय झालं? तो महिला सुरक्षिततेसाठीच आणला होता ना कायदा, त्याचा या सरकारने काय केलं? आणि या सरकारचा धाक हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो? यांचा धाक फक्त इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यापुरतच सीमित आहे। म्हणजे घर फोडा, पक्ष फोडा, भीती दाखवा एवढंच करतात। या नराधामांच्या विरोधात या सरकारला किंवा सरकारची भीती कुणालाच वाटत नाही। सातत्याने गेल्या आठवड्याभरात 7 केसेस झालेल्या आहेत, या तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या किंवा पोलीस कडून किंवा वर्तमानपत्राच्या बातम्या आल्या त्याच्याकडून हा सगळा डेटा आमच्याकडे येतो। आता मला एक गोष्ट सांगा की या संपूर्ण कालच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्था कुणाची आहे याच्यात मला पडायचं नाही, पण जर संस्थेची कंप्लेन आली होती तर याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने का नाही घेतली? त्याच्यावर कुठली ऍक्शन का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही? जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले, जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे गृहमंत्री, तुमच्या टीव्हीवर मी बाईट्स बघते महाराष्ट्रात, पण बाईट दिल्लीवर नाही। त्यामुळे गृहमंत्री कदाचित पार्ट टाइम काम महाराष्ट्र करतात कारण का ते दिल्लीत जास्त असतात असं एकूण दिसतंय। हे प्रचंड वेदना देणारी कालची घटना झालेली आहे। ज्या पद्धतीने म्हणजे एखाद्या पोलिसाला तिथून काढून हा प्रश्न सुटणार नाहीये। वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे, पण वकील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ना मला वाटतं लोकसभेला। ठीक आहे, आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही। उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत, पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर, शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष, या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे।
पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही. ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी. त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही. या सगळ्या कृती आणि एक नाहीये, अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सगळ्यांचे एकेकाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पण राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असे फ्लेक्स तुमच्या आंदोलनात पाहायला मिळतात. तुमची मागणी का उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा? या ठिकाणी सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे. त्याच्यामुळे जर हे सरकार लाडक्या बहिणींना पैसे वाटत असताना एकीकडे महिलांवर अत्याचार करत असताना पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा आशीर्वाद देत असेल आणि आरोपींना मोकाट सोडत असेल तर या ठिकाणी या तिन्ही नका प्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी राजीनामा द्यायलाच हवा. आणखीन एक मागणी मी त्याला सांगेन की पोर्सची घटना, ज्या क्रूर पद्धतीने त्या 2 मुलांची हत्या झाली, हे पुणे नाही, महाराष्ट्र नाही, देश विसरला नाही. त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स बदली करण्याचं पाप या प्रशासनाने केलेलं आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे. आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोक पळून जातात. माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आज महिलांची सुरक्षितता, ही पुन्हा तोच मुद्दा म्हणते. आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे 1,500 रुपये नको, आम्ही 2,000 रुपये देतो, पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा, आमच्या लेकी सुनांना सुरक्षित ठेवा. ही महिलांची भावना वारंवार तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर काल दिसली. पोलिसांनी तपासात जे समोर आणलं 160 लोकांनी हा पूर्ण प्रकार कालचा कन्स्पायर्ड होता आणि 160 जण या कॉन्स्पिरसीमध्ये आहेत. पोलिसांकडे रेकॉर्डिंग आहेत तशा आणि त्यांच्या काल जे आंदोलन झालं हे आंदोलन जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या भडकवण्यात आलं असं पोलिसांचं म्हणणं आहे. विषयच नाहीये. ते बलात्कार डिफेंड करतायत का? मग बलात्कार झाल्यावर आंदोलन करणं ही चूक आहे का या देशात? याचं उत्तर मला सरकारने द्यावं. मग कुणावरही करेना बलात्कार लपवण्यासाठी हे राजकारण केलं जातंय. बलात्कार मोठा का आंदोलन? म्हणजे इतकं घाणेरडं गलिच्छ आहे सरकार आहे की ज्यांनी बलात्कार केला त्याची इन्क्वायरी आणि संवेदनशीलपणा दाखवायच्या जी आंदोलन करते त्याच्या विरोधात करणारे. म्हणूनच तो कायदा त्यांनी आणला होता. तुम्हाला आठवत असेल असाच एक कायदा आणला होता या सरकारने मागच्या सेशनमध्ये की जो आंदोलन करेल त्याला 7 वर्ष जेलमध्ये टाका. म्हणजे जर बलात्कार झाला आणि कोणी रस्त्यावर उतरला तर त्याला जेलमध्ये. या कुठला कायदा? याचा अर्थ असा होतो की बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला आणि आंदोलन केलं तर या महायुतीच्या सरकारमध्ये तो गुन्हा आहे. आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला फाशीची शिक्षा या सरकारने द्यावी, पण आम्ही बलात्कार झालेल्या कुटुंबाच्या बाजूने उभं राहणार, आम्ही आंदोलन करणार. आणि जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक हे सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकावा किंवा फाशी द्यावी. ताई, सखी सावित्री योजना महाविकास आघाडीने अंमलबजावणी केलेली होती आणि ही अंमलबजावणीचं माझ्या विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना म्हणजे माझ्याबद्दल तर मी नक्कीच बोलीन, पण माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याच चॅनलवर मी असं ऐकलं की जे आमदार वगैरे अनेक लोकप्रतिनिधी आम्ही आहोत ते जे कुठे आसामला गेलेले सगळे होते ना त्यांना पण सुरक्षितता दिली आहे. आता माझ्यासाठी मी तर माझ्यासाठी स्पष्टपणे बोलू शकते, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षिततेची खरंच गरज नाही. मीही तुमच्यासारखी एक नागरिक या राज्याची आहे. जेवढी माझी सुरक्षितता महत्वाची आहे तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक महिलेची आणि नागरिकाची आहे. तर हे फक्त मला द्यायच्या ऐवजी ही माझी काढून घ्यावी सुरक्षितता आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी अशी माझी विनंती आहे. ताई, महाविकास आघाडीचं सरकार असताना सखी सावित्रीची अंमलबजावणी केली होती.
राजकारण करते, मला तुमचं नाव घेऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्हाला या घटनेचं गांभीर्य नाही, तुम्ही राजकारण करता. देवेंद्रजींनी माझ्यावर कितीही आरोप प्रत्यारोप केले, हा त्यांचा अधिकार आहे, ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे जरूर त्यांनी माझ्यावर किती आरोप केले तरी मला चालेल, पण मी हात जोडून एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक लेक म्हणून, एक नागरिक म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्याला विनम्र पुन्हा पुन्हा विनंती करते की बाबा रे, तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात, या राज्याची महिलेची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात. त्या ज्या नराधामाने ही अशी गलिच्छ घटना केली त्याला फाशी देण्यासाठी त्याच्यासाठी यंत्रणा आहे. याच्यात राजकारण करून कोणी आंदोलन केलं ह्याला महत्व नाही, आणि आंदोलन करणं हा आमचा अधिकार. आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे. संविधानाच्या विरोधात हे सरकार आहे, आणि जर आम्ही आंदोलन करून आम्हाला जर शिक्षा होणार असेल ही शिक्षा आम्हाला मान्य आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणतायत की तुम्ही तेढ निर्माण करताय, तुम्ही तेढ निर्माण करताय, टीका अशी केली आहे की विरोधकांचं सगळं पॉलिटिकल स्टंट आहे, राजकीय सोडूबाजी केली जाते, त्यासाठी हे सगळं आंदोलन बोलले जातात. हे बघा, ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार आहे. पण जर या सरकारने बलात्कारची बातमी झाल्याच जर त्या संस्थेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी ऍक्शन घेतली असती, त्या मुलाला अटक झाली असती, त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट केला असता, तर आम्हाला हे लढावंच लागलं नसतं. महिलांच्या सुरक्षिततेबद्दल हे सरकार गंभीर नाही. ते फक्त घरफोडा, पक्षफोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी याच्यात इतके व्यस्त असतात की सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुरक्षिततेसाठी या सरकारला वेळ नाही. आणि पुन्हा मी प्रश्न विचारते की शक्ती कायदा जो महाविकास आघाडीने आणला होता त्याचं पुढे झालं काय? बंगालच्या बाबतीत तुम्ही सॉफ्ट भूमिका घेतली अशी टीका चित्रा वाघ करतायत. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे. बंगाल सरकारने पण राजीनामा द्यावा ही भूमिका आहे का तुमची? पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडली त्यामुळे देखील मोठा रोष व्यक्त केला आहे, पण त्याबाबत सरकारचा राजीनामा तुम्ही मागितला. त्यावेळी ममता बॅनर्जी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी पटपट रिॲक्शन दिली होती. ममता दिदी या एक अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री या राज्याच्या आणि देशाच्या एक मोठ्या नेत्या आहेत. आणि कुठलाही बलात्कार कुठलंही सरकार असलं, आमचा असू दे त्यांचा असू दे, ही कृती चुकीचीच आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि माझ्या विरोधकांनी जर माझ्यावर टीका केली तर लोकशाही पद्धतीने मी बोलते, तसं माझी ऐकायची ही ताकद असली पाहिजे. त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार, मी संविधानावर विश्वास ठेवणारी आहे, त्याच्यामुळे मी जर बोलले तर माझ्या विरोधकांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे. ताई, व्हिडिओ रुपाली चाकणकर व्हायरल करताय ज्यामध्ये तुम्ही म्हणताय की पश्चिम बंगालमधल्या सारख्या घटना आहेत त्या घडत राहतात. एवढी व्हिडिओ पाहिला, त्यांनी दाखवला तो व्हिडिओ पाहिलाय का? त्याच्यात मी असं म्हणलेले आहे की अशा घटना, ठीक आहे, तो त्यांना अधिकारी, लोकशाही लोकशाहीमध्ये. ताई, महाविकास आघाडीचं सरकार असताना सखी सावित्रीची अंमलबजावणी सुरू केली होती, मात्र ती आज तगायत झाली नाही. मात्र कालच्या घटनेने सरकारने पुन्हा परिपत्रक शिक्षण विभागाला काढले, हे कितपत योग्य आहे? हे सरकार हे फक्त सत्तेमध्ये राहण्यासाठी, सत्तेमध्ये ते फक्त खुर्ची प्रिय सरकार. त्यांना सर्वसामान्य मायबाप जनता, महागाई, बेरोजगारी याच्यात अजिबात रस नाही. आणि ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही मला विचार करून सांगा, 12 का 18 तास पालक वण फिरत होते फक्त रजिस्टर केस करण्यासाठी. का इतका वेळ लागला केस रजिस्टर करायला? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जेव्हा त्यांनी ही केस रजिस्टर झाली, अनेक दिवस जे मंत्रालय आहे, शिक्षण मंत्रालय, यांनी याची इन्क्वायरी का नाही केली, हा माझा दुसरा प्रश्न. तिसरा आहे, आंदोलन झालं नसतं तर ही घटना कधीच बाहेर आली नसती. मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते. आंदोलन एक वेळ बाजूला ठेवा, पण माध्यमांनी आणि प्रेसनी हा विषय बाहेर लोकांपर्यंत पोहोचवला, त्याच्यामुळे आज तो चर्चेवर आला. आणि महिला सशक्तीकरण किंवा महिला सुरक्षितता, मी तिसऱ्यांदा हा मुद्दा म्हणते की महिलांची भावना ह्यांना कळलीच नाही. आज आम्हाला फक्त पैसे नको आहेत आमच्या पदरात, आमच्या लेकी, सुना, मुली,
बहिणी या सगळ्यांची सुरक्षितता ही आम्हाला जास्त प्रिय आहे. शाळांमध्ये काही विशाखा DCM समित्या अजून स्थापन झालेल्या नाहीत. कायद्यानं ज्या ज्या सूचना केल्या आहेत त्याचं पालन होताना दिसत नाहीये. कायदे होत आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मुख्यमंत्री काय करतायत? घर फोडा पक्ष फोडा हे जरा थोडा थोडा दिवस आणि ज्या मंत्रालयात तुम्ही आहात त्या मंत्रालयाची कामं तर करा. मंत्री महोदय आहेत तो बघ आमच्यावर नाही, आम्ही विरोधात आहोत. याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकार काय करतंय मग? ताई, DCM 2 सध्या राज्यात फिरतायत आणि म्हणतायत की लाडकी बहीण योजनेतून जर वाकड्या नजरेने कोणी बघितलं तर त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल. मग DCM 2 गप्प काय आता? DCM 2नी 3 लोकांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. 3 लोकांनी आजपर्यंत आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आणि सांगितलंय की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाही तरी ही योजना होणार नाही, आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमचे पैसे बंद करू. अशा 3 लोकांची नावं आहेत. त्यांना कळवा की हे 3 लोक वाकड्या नजरेने नाही, खूपच वाईट नजरेने या स्कीमकडे बघतायत आणि सगळे त्यांचेच मित्रपक्ष आहेत. हा विषय राजकीय नाही. आता मी तुम्हाला नंतर बोलून आज आपण सगळे संवेदनशीलपणे वागूया. एक नाही अनेक बलात्काराच्या केसेस गेल्या आज होत्या किंवा विनयभंग किंवा महिलांवर समर्थची गेल्या 8 दिवसामध्ये तर प्रकर्षाने 5-6 केस मोठ्या अनेक जिल्ह्यातून आले आणि वर्षभराचा डेटा म्हणजे 1 वर्षाचा जरी डेटा तुम्ही पाहिला तर क्राईम अगेन्स्ट विमेन महिलांवरचे अत्याचार हे महाराष्ट्रात प्रचंड वाढलेले आहेत आणि त्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. या घटनेमध्ये काल शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने महिला पत्रकारासोबत सुद्धा एक वर्तन केलं आहे. याचा मी जाहीर निषेध करते. मला विचाराल तर मला धक्का बसला की एखाद्या जबाबदार म्हणजे कोणीही व्यक्तिमत्व असेल म्हणजे ते फक्त सत्यता आहे म्हणून मी टीका करत नाही. कोणीही पुरुष की त्याची मानसिकता त्या पुरुषाची कळते. त्या पुरुषाला जर त्याच्यात आपण तो फक्त इलेक्टेड मेंबर नाही, त्या पुरुषाची मानसिकता तो कसा विचार करतो हे दिसतं. त्या व्यक्तीचा मी जाहीर निषेध करते. ज्या पत्रकार नुसती नाही आहे, ती या राज्याची लेख आहे. जबाबदारीने तिचं काम करत होती आणि एक जबाबदार महिलेचा अपमान या गलिच्छ विचारांनी केला आहे. हाच तर प्रॉब्लेम आहे. मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की हे लाडकी लेख वगैरे यांचं चालू दे जे काय करायचं आहे, पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जिजाऊच्या स्वप्नातलं जे शासन आहे ते आम्ही महिला आणि राज्यात आणणार आहोत. ताई, पुण्यातल्या समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशीच घटना काल घडली आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री या गोष्टीवरती 15 ऑगस्टला घडली आहे. पालकमंत्री गप्प आहेत. हा प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना विचारला पाहिजे ना. मी त्याची माहिती आता घेतली आहे कारण का आज सकाळीच मला वर्तमानपत्रात ती सगळी बातमी आली. अकोल्याची एक घटना अशीच आलेली आहे. अनेक घटना आलेल्या आहेत. मी CPंनाही फोन केलेला आहे पुण्याच्या आणि ते मला आणखी माहिती देणार आहेत. पण अशा सगळ्या ज्या घटना घडतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एक आपण सगळ्यांनीच असल्या बाबतीत अतिशय संवेदन पद्धतीने वागलं पाहिजे. माझी एकच पूर्ण मीडियाला विनंती आहे की आपण ही स्टोरी कव्हर करताना आत्तापर्यंत त्या कुटुंबाची आयडेंटिटी कुठे आलेली नाही याबद्दल मी तुमचे जाहीर आभार मानते. आणि आपण सगळ्यांनीच ते कुटुंब कशातून जात आहे आणि पुढे त्या मुलीचं उभं आयुष्य तिला जगायचं आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाची प्रायव्हसी आणि त्यांना जी काही इमोशनल मदत लागेल त्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्या कुटुंबाबरोबर उभं राहायला पाहिजे. धन्यवाद. आप लगातार लॉ एंड ऑर्डर जो राज्य में स्थिति बनी हुई है, बिगड़ी हुई है, उस पे सवाल उठाते रहते हैं. जो कल बदलापुर में घटना हुई है, आप क्या कह रहे हैं? आपको रस्तों पे आना पड़ रहा है, प्रोटेस्ट करना पड़ रहा है इस पूरे मामले को लेकर? देखिए, जो घटना हुई वो बहुत चिंताजनक है और जिस तरह से लॉ एंड ऑर्डर इस राज्य में इन क्राइसिस मोड और मैं इस सरकार का खंडन करती हूँ, निषेध करती हूँ. और महाराष्ट्र में क्राइम अगेंस्ट विमेन बढ़ता जा रहा है. केंद्र सरकार का डेटा कहता है कि महाराष्ट्र में क्राइम बढ़ा जा रहा है. कल की बलात्कार की जो घटना हुई वो बहुत संवेदनशील तरह से हम सब ने उसको देखना चाहिए.
क्योंकि एक बच्ची है हमारी, इस देश की बच्ची है वो, और उसकी जिम्मेदारी हम सबकी है। लेकिन जिस तरह से इस सरकार ने जब पहली बार कंप्लेन आई, उस कंप्लेन के बारे में शायद कुछ ठीक से एक्शन नहीं ली गई, तो इसका जवाब शिक्षा मंत्रालय ने देना होगा कि आपने कुछ क्यों नहीं किया। उसकी इंक्वायरी होनी चाहिए। पुलिस स्टेशन में 12 या 18 घंटे वो पेरेंट्स घूमते रहे, उनको न्याय नहीं मिला। और उसके बाद जो स्कूल का मैनेजमेंट है, उस स्कूल मैनेजमेंट ने इस पे एक्शन क्यों नहीं ली। तो ये बहुत गंभीर मामला है, और ये एक ही बच्ची नहीं है, बहुत सारी बच्चियां ऐसी स्कूल में हैं। मैं सरकार को और महाराष्ट्र के मुख्यमंत्री को विनती करती हूँ कि एक फास्ट ट्रैक कोर्ट जो उन्होंने कहा है, लेकिन ऐसी एक घटना आगे फिर ना हो, इसलिए पुलिस को ज़्यादा आपने अलर्ट रखना चाहिए। और ऊपर से जो मेरी सिक्योरिटी है, मैंने उनको विनती की है कि आपके पुलिस फोर्स कम हो तो प्लीज़ मेरी आप सिक्योरिटी निकाल लीजिए, लेकिन ये जो घटना हमारे बच्चियों के साथ हो रही है वो होनी नहीं चाहिए। आपकी जब सरकार की जब सख्ती कानून आया था, उसको लेकर आप कुछ चिंता ही नहीं है? और मैंने मांग की है सरकार को कि जब हमारी महाविकास आघाड़ी की सरकार थी तो शक्ति कायदा हमने लाया था, उसके बारे में सरकार ने कुछ किया नहीं है, क्योंकि यह सरकार सिर्फ कुर्सी बचाने में इतनी व्यस्त है, और कुर्सी बचाने के लिए वो कुछ भी कॉम्प्रोमाइज करने के लिए तैयार है। उसके लिए घर फोड़िए, इनकम टैक्स, सीबीआई, ईडी लगाइए। इस देश में ईडी की ज्यादा लोगों को दिक्कत है, लेकिन महिला सुरक्षितता के लिए इस सरकार को टाइम नहीं है। ये ईडी के डरा सकते हैं, लेकिन आप सोचिए, ईडी के लिए सब घर तोड़ के, पार्टी तोड़ के सरकार बनाई जा सकती है, लेकिन एक बलात्कारी को डर रहा नहीं इस देश में। ये बहुत चिंता की बात है। गृह मंत्री ने इस पूरे मामले की नैतिक जिम्मेदारी लेते हुए इस्तीफा देना चाहिए, आप मांग? बिल्कुल, एक इतनी सारी घटना हुई है, और इस राज्य के गृह मंत्री जो दिल्ली में ज्यादा और मुंबई में कम रहते हैं, उनको जवाब देना पड़ेगा, और मेरे ख्याल से नैतिक थे, उन्होंने रेजिग्नेशन देना चाहिए। मैम, एक और चीज है कि देखिए, सरकार, आप जो सवाल उठा रही है, सरकार ये कह रही है कि इस पूरे मामले को राजनीतिकरण किया जा रहा है अपोजिशन द्वारा। उनके इस आरोप पर आप क्या जवाब देंगे? देखिए, उनके यहाँ कहने के लिए कुछ है नहीं, ना स्कीम ठीक से चल रही है, ना सरकार ठीक से चल रही है। महंगाई बढ़ रही है, बेरोजगारी बढ़ रही है, और भ्रष्टाचार तो इसको ऑफिशियली कर रही है ये सरकार, तो उनके लिए कुछ एजेंडा भी नहीं है। इसके लिए हमारे खिलाफ बोलने के लिए कुछ नहीं रहा, इसलिए उन अनाप शनाप बोलती रहती है सरकार। 300 लोगों पे एफआईआर कर दी जो कल प्रोटेस्ट कर रहे थे। तो देखिए, इस राज्य में इसीलिए हम जब कहते हैं कि ये सरकार संविधान के खिलाफ है। इस संविधान में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने जो संविधान इस देश को दिया, उस संविधान में रास्ते पे उतर के हम सब आंदोलन करने का अधिकार हमें संविधान ने दिया है। लेकिन आपको याद होगा, जब सेशन चला था महाराष्ट्र में, उन्होंने एक कायदा लाया था कि अगर कोई भी आंदोलन करे तो उसको 5, 6, 7 साल के लिए जेल में डाला सकता है। फिर हम सब ने बहुत उसका विरोध किया और उसको रोक पाए। ये सारी चीजें जो ये सरकार कर रही है, ये पूरी तरह लोकतंत्र के खिलाफ है। बेशर्मी है सरकार की। वो तो है ही ये सरकार। अभी आपके सवाल में ही मेरा जवाब है। निलेश राणेंनी ट्विट केलंय काही वेळापूर्वी, तुम्हाला सगळं सोन्याचं ताटात मिळालंय, त्यामुळे नको ते प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही असं उत्तर देत असता. काय सोन्याच्या ताटामध्ये तुम्हाला सगळं मिळालंय, त्यामुळे ते काही संबंध नाही. तुम्ही कधी 5 रुपयाची मदत लोकांना केली नाही आणि सगळं सोन्याच्या ताटामध्ये तुम्हाला मिळालं. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मुद्दा येऊन देतात तुम्ही सिक्युरिटी काढणार आणि थोडंसं प्रोफाइलिंग घेऊन समर्जित गाडग्यांचं एक जरा इम्पॉर्टंट बाजूला घेऊया ना, तुमचं मागचं प्रोफाईल या इकडं. ऐका ना, हे सेटअप लावला आहे, थोडंसं यांना काढू नका. ताई इथंच घेऊ, कॅमेरा सेटअप इकडे लावला. असं करू शकते. संवेदनशील होतं. बस दिस
समरजित हे मी एक घटना ही तुमच्याचकडून ऐकते आहे, पण समरजित घाटगेंना मी अनेक वर्ष ओळखते. अतिशय कर्तृत्वान एक युवा आहे. खूप संघर्ष त्यांनी आयुष्यात केलेला आहे आणि अर्थातच जर ते महाराष्ट्राच्यासाठी काही करू पाहत असतील तर एखादा युवा काहीतरी चांगलं करू पाहत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलंच पाहिजे. दुसरं म्हणजे हर्षवर्धन पाटलांसाठी सुद्धा चाचपणी सुरू आहे आपल्या पक्षाकडून इंदापूर विधानसभेसाठी. अशा काही चर्चा सुरू आहेत का आणि त्यांना आपल्या पक्षात घेतलं जाऊ शकतं? त्याचं मला काही माहिती नाही. मला एक गोष्ट माहिती आहे की आज हर्षवर्धन भाऊंचा वाढदिवस आहे आणि हर्षवर्धन भाऊ तुम जियो हजारो साल, साल के दिनो 50,000. समरजित घाटगेंना तुम्ही आरोप करत होतात पण आता तुम्ही त्यांना प्रवेश दिला. मी आरोप करत होते. मी समरजित घाटगेंवर मी आरोप करत होते. डेटा दाखवा मग उत्तर दे. हा एक कराडचा प्रश्न आहे. आई चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक आश्रम कुठली? आहे. आई चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक तिथं आश्रम आहे कराडमध्ये. हां. तिथं महिलांना व्यवसाय केला जात होता असा प्रकार उघडकीस आलाय. संबंधित महिलेला पोलिसांनी सुद्धा आता अटक केलेली आहे. हां. शंभूराज देसाई यांचं मतदारसंघात प्रॉब्लेम असा आहे की या राज्यात तुम्हाला बघितलं असेल की महिलांच्या विरोधात क्राईम हा वाढलेला आपण दिसतो. तुम्हाला माहिती आहे की मी समजू शकते की देवेंद्रजींना खूप वेळा दिल्लीला जावं लागतं कारण दिल्लीच महाराष्ट्र चालवते. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की या राज्यामध्ये मिनिस्टर ऑफ स्टेटच नाही आहे. गृहमंत्री गृह राज्यमंत्री या राज्यालाच नाही आहे. 2.5 वर्ष झालं त्यांचं सरकार आहे. या राज्याला म्हणजे देवेंद्रजी जेव्हा दिल्लीला जातात वारंवार त्यांना दिल्लीला जावं लागतं. मी समजू शकते कारण का शेवटी राज्य जर दिल्लीवर नच चालत असेल तर त्यांना जाणं भाग आहे. त्याच्यामुळे पण गृहमंत्री जर दिल्लीला वारंवार जात असतील तर एक राज्यमंत्री नकोच हो तरी बघेल, पण राज्यमंत्रीच नाहीये. सुनावण्या अडकलेल्या आहेत. त्याच्यामुळे मंत्रालय खरं तर हे ठप्प झालेलं आपल्याला दिसतंय आणि दुर्दैव आहे. त्याच्यात भरडला जाते या राज्यातली महिला जी स्वाभिमानी आहे. ती काय मागते? ती काही मागत नाही हो. ती फक्त सुरक्षितता मागते. हा तिचा अधिकार नाही आहे. ईडीने कारवाई केली. 5,60,00,000 रुपयांची रोकड त्यांच्या घरामध्ये मिळाल्याची माहिती मिळते. ईडीने अटक केलेली आहे. मला नाही माहिती याच्यात. डन.